मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रयागला या ठिकाणी वितरित करतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. निलेशजी आंबेकर, त्याचप्रमाणे काका मोडक, योगेशजी मोडक, अमोलदादा मोडक आणि अजितजी साबळे, त्याचप्रमाणे गणेशदादा मोडक, सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच प्रयागला आपण वितरित करतोय. जबरदस्त खेळ आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये सामना विजयी करून दिलाय प्रयागने. आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच पवारमाळा. चला अजून एक मॅच घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या पवारमाळा. चला पवारमाळा सुपर किंग. आता विनंती असेल यस सर आणि कंपनी क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघ. बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येतील याची नोंद घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बाजारेमाळा आपणास विनंती, आपलं एक प्लेयर या ठिकाणी पाठवा. बाजारेमाळ्याचा एक प्लेयर. चला 11वा खेळाडू आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. आपल्याला विनंती आहे. लेज दी प्ले सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काळूराम आणि विश्वास ही जोडी पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. लेज दी प्ले. चला खेळूया. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. एक धाव पहिल्या चेंडूवरती येईल आणि एका धावे बरोबर संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. एक धाव धाव फलकावरती आहे. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. एक धाव स्थिर असेल. इथं देखील चेंडू डॉट. इथं देखील चेंडू निर्धाव. ही खासियत या गोलंदाजाची आहे. यश कमालीची गोलंदाजी करेल. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1+1 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने. साज, बाज आणि ताज अशा 3 धावा आहेत.
एका बाजूने अगदी आपण पाहतोय बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने पवारमाळा सुपर किंग. इथे जर पवारमाळा सुपर किंग संघ सामना विजयी करत असेल, चौकार आहे की नाही यासाठी तिथे आयोजक आहेत. नाहीये, सेफ असेल, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पवारमाळा सुपर किंग संघाने सामना विजयी केला तर क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. परंतु दुसऱ्या बाजूने बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघ रोखणार का इथे पवारमाळा सुपर किंग संघाला, हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे. धावफलकावरती 5 धावा आहेत, 5 रन ऑन बोर्ड. पवारमाळा सुपर किंग संघ जर इथे विजय मिळवत असेल तर विजयी जर झाला तर नक्कीच दाखल होताना पाहायला मिळेल सुपर 8 मध्ये. परंतु बाजारेमाळा हॉर्स व्हाईट हॉर्स संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे रोखणार का पवारमाळा सुपर किंग संघाला क्वालिफाय होण्यासाठी? ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे. पहिलं षटक संपलं जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तीन धावसंख्येने अगदी शेवटच्या चेंडूवरती जे येताना पाहायला मिळाल्या. टोटली 8 धावा आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून महेश. विजय इथे मिळवण्यासाठी दोनही संघ झटतायत, झगडतायत. इथे क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळतील. फलंदाज काळूराम बाद होताना पाहायला मिळतील. माफ करा, विश्वास मोडक बाद होत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील समीर मोडक. विजय मिळवायचा आहे, विजयाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. कोणतंही यश अपघाताने भेटत नाही, त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. प्रयत्न दोनही बाजूने मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 2 महेश गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे आक्रमण होत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा आणि तदनंतर फलंदाज देखील बाद होत आहेत. धक्का क्रमांक वाचला जाईल दुसरा. सुरुवातीला नक्कीच अगदी आपण पाहिलं विश्वास बाद झाले. त्यांच्या सुरुवातीला विश्वास बाद झाले, त्याच्या पाठोपाठ समीर बाद होताना पाहायला मिळाले. दोन बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. तर न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 12 धावा. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे येताना पाहायला मिळणार नाहीयेत, परंतु खेळावे लागतील यात मात्र शंका नसेल. हा चेंडू समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑन खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुनश्च एकदा पुढे जाईल. 13 धावा, 13 रन ऑन बोर्ड.
लॉस ऑफ 2 विकेट. महेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे स्ट्राईकला. काळूराम इथे आक्रमण होईल. मोठा फटका नक्कीच खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. टिपला जाईल आणि इथे धक्का क्रमांक देखील अगदी आपण पाहूया बसला जातोय तो तिसरा फलंदाज बाद. धावफलकावरती 13 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित अजून 2 षटक धावा किती प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. यानंतरची होणारी मॅच वडकीगाव इंडियन्स विरोधामध्ये माफ करा शिवशंभोनगर नाईट रायडर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज. यानंतरची होणारी मॅच आहे बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. शिवशंभोनगर नाईट रायडर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज. गोलंदाजीच्या माध्यमातून अभिषेक सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे डावेस्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहते. वाईट बॉल. पंतांचा इशारा आला जाईल. धावफलक 14 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकले. हलक्याच्या हाताने खेळला आहे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 16 धावा. शांत प्रकारचं वातावरण. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू उजव्या इष्टीच्या दूरवरती राहील. वाईट बॉल. अवांतर धावा रोखाव्या लागतील. इथे देखील अगदी हलक्याच्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कोणतीच धाव नसेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सागर स्ट्राईकच्या दिशेने खेळत आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया लाजवाब. कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. बोटांची गमया याही चेंडूवरती होताना पाहायला मिळाली. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सर एक चेंडू राहिला या अगोदरच्या षटकातला. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. तिथे मिसफिल्ड आणि एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 23 धावा. 3ऱ्या षटकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. संपलं जात आहे. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या माध्यमातून गणेश. शेवटचं षटक अंतिमचं षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 23 धावा तर आहेत. 6 चेंडूंमध्ये किती प्रश्नचिन्ह सर्वांच्या समोर आहे. हा चेंडू इथे नक्कीच जबरदस्त झपकन चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू लाजवाब. हा देखील चेंडू इथे आपलातून येईल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. इथे एक धाव घेण्यासाठी प्रयास आणि धावबाद स्वरूपात फलंदाज देखील बाद होत आहेत. 3ऱ्या चेंडूवरती या षटकाच्या विकेट आहे. 23 धावा पूर्णपणे स्थिर आहेत. अंतिमच्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी.
शिवशंभोनगर नाईट रायडर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज या नंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. वडकीनाला हिरोज संघाचे कॅप्टन आहेत तर शिवशंभोनगर नाईट रायडर्स कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित होतील. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी एक धाव येताना पाहायला मिळेल. 24 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूंवरती होणार का? एक सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघाला पवारमाळा सुपर किंग संघाचे गोलंदाज करामत करतायत. इथे देखील आपलातून अमोलजी मोडक आणि सोनू मोडक साहेबांच्या माध्यमातून सूरजने जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं प्राइज. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. ₹1000 प्राइज सूरज यांच्यासाठी आहे. षटकार जर खेळला तर अमोलजी मोडक आणि सोनू मोडक यांच्याकडून देखील ₹1000 प्राइज असेल. वाईट बॉल. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे अगदी आपण पाहूया चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपला. 25 धावा बनवल्यात. विजयासाठी 26 धाव्यांचं लक्ष. 24 चेंडू 26. चला यानंतरच्या दोनही टीमचे कॅप्टन येतील. नाणेफेक आपण करतोय. वडकीनाला हिरोज आणि शिवशंभोनगर नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होताना पाहायला मिळेल. आता विनंती असेल बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघ मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने पवारमाळा सुपर किंग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. टॉस झालाय आणि टॉस का बॉस शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघाने टॉस विन केलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वडकीनाला हिरोज संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. यानंतरची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एनर्जी ड्रिंक देखील दोन्ही टीमच्या या ठिकाणी आहेत. त्या घेऊन जा. वडकीनाला हिरोज खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून तर ही स्पर्धा संपन्न होतोपर्यंत एनर्जी ड्रिंक आपण पाहतोय नक्कीच आहे. कोकोनट वॉटर सर्व खेळाडूंसाठी नक्कीच या ठिकाणी जे दिलं जात आहे आणि त्याचं सौजन्य आदरणीय विशालजी मोडक साहेबांच्या माध्यमातून लाभले. त्यांचंही मनापासून कौतुक, मनापासून आभार. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. अनेक दानशूर हात या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. सर्व दानशूर दातृत्वदात्यांचं मनापासून धन्यवाद. अगदी प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं प्राइज आदरणीय अनिल दत्तात्रय गायकवाड आदर्श डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे सचिनजी गायकवाड आदर्श डेव्हलपर्स, काळूबाई ट्रान्सपोर्टचे हंसाताई नवनाथ साबळे, साई डेव्हलपर्सचे ओनर सुदामजी झेंडे, आदर्श डेव्हलपर्सचे ओनर निलेशजी आंबेकर साहेबांच्या माध्यमातून अगदी प्रथम क्रमांकाचं प्राइज लाभले. द्वितीय क्रमांक 41,000 रुपये महालक्ष्मी डेव्हलपर्स आकाशजी आंबेकर आणि महालक्ष्मी डेव्हलपर्स विशालजी मोडक साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा प्राइज आहे. तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये आदरणीय सागर मस्कू बोडक अध्यक्ष झुंजार ग्रुप, त्याचप्रमाणे समीरजी मोडक आणि माई सेवा केंद्र वडकी कावरामजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपये प्रतीक वसंत जाधव युवा उद्योजक आणि युवा उद्योजक आदरणीय अवधूत जी मोडक साहेबांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं प्राइज आहे. पाचव्या क्रमांकासाठी 11,000 रुपये सचिनजी शेवाळे आणि शंकरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट
तर 6व्या क्रमांकासाठी 7,000 रुपये कुणालजी साबळे करिश्मा वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून प्राइज पाहायला मिळेल. सर्व दातृत्वदात्यांचं मनापासून धन्यवाद. इथे आक्रमण यशच्या बॅट मधून एक गगनचुंबी फटका. षटकाराने संघाचं खातं उघडलं जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मेडल सौजन्य विवेक पंडित मोडक साहेबांच्या माध्यमातून असेल. बाउंड्री लाईन सौजन्य केशवजी मोडक, अमोलदादा मोडक, त्याचप्रमाणे आदितजी मोडक आणि सौरभजी मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक दातृत्वदाते आहेत. सर्वांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा सूरज. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा तर येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण 1 रन शॉट अर्थात एकच धावा असेल. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सूरज, यश आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. हा देखील चेंडू अगदी आडव्या बॅटने अक्रॉस दी बॅट, अक्रॉस दी लाईन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. धावफलकावरती 13 धावा आहेत. 13 रन ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. वीस चेंडू 13 अजूनही बनवायचे आहेत. वाईट बॉल. इथे पंचांचा इशारा आला जाईल. 14 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. ज्या क्रिकेट रसिकाने, ज्या प्रेक्षकाने झेल त्या ठिकाणी घेतलाय, विनंती असेल पारितोषिक या ठिकाणी आहे. हा देखील चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळेल. सूरज बोबडे यांनी झेल घेतलाय. सूरज या, तुमचं प्राइज आहे 200 रुपयाचं. ते प्राइज आपण वितरित करतोय. इथं देखील अगदी मोठा फटका येताना पाहायला मिळेल आणि हा चेंडू देखील सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा आहेत. तर शेवटच्या 18 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अविनाश. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती राहत आहेत. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. सामन्यातील हवा काढून घेणारा षटकार येताना पाहायला मिळतोय. विजयासाठी 2 धावांची गरज. 17 चेंडू आणि 2 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहेत. कुणाल मोडक सर संपर्क करा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. पवारमाळा सुपर किंग संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन पवारमाळा सुपर किंग. महेश ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. महेश या
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. 3 विकेट एका षटकामध्ये टिपल्यात. महेश बेलदरे ठरतायत सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. महेश या. शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघ मैदानाचा ताबा घ्या, तर दुसऱ्या बाजूने वडकीनाला हिरोज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. शेवटची मॅच, स्पीडअप करा विनंती असेल. शिवशंभोनगर नाईट रायडर्स आणि वडकीनाला हिरोज दोन्ही टीम्स विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. पवारमाळा सुपर किंग संघ देखील अगदी आपण पाहूया क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय सुपर 8 साठी. चला स्पीडअप करा विनंती असेल. शिवशंभोनगर नाईट रायडर्स मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. तर दुसऱ्या बाजूने वडकीनाला हिरोज सलामीची जोडी देखील येणं गरजेचं असेल. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य असेल. चला बॅटर चला, बॅट्समन लवकरात लवकर येतील मैदानाच्या आतमध्ये. महेश मॅन ऑफ द मॅच नक्कीच ठरताना पाहायला मिळाले. जबरदस्त खेळ महेशचा पाहायला मिळाला. सामनावीर पुरस्काराने गौरवित केलं जात आहे. अगदी आजचा विजय आणि सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेत. काय आनंद आहे तुमच्या संघाचा पवारबाळा सुपर किंग? आनंद खूप आहे, कारण की ह्या आधीचा सामना अतिशय एकतर्फी झाला असं मला वाटतं, आणि हा सामना जिंकणं हे आमच्यासाठी शक्य की अशक्य हे आम्हाला माहिती होतं. परंतु ह्या संघाला आम्हाला सामोरे जायचं आणि जिंकायचं आणि टॉप 8 मध्ये यायचं हे डोक्यात होतं. तशा पद्धतीने आम्ही खेळी केली आणि टॉप 8 मध्ये आलो. वडकी प्रीमियर लीग गतवर्षी देखील तुम्ही खेळलेत, याही वर्षी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळाने केलेलं आयोजन आहे, संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम. या स्पर्धेबद्दल अगदी ग्राउंड देखील आखीव रेखीव आहे, मैदानाबद्दल देखील काय सांगशाल? मैदान सुंदरच आहे, त्याच्या बाबतीत काय बोलायची काय गरज नाही. आयोजन म्हणलं तर खूपच सुंदर. अमोल दादा, सोनू यांनी खूप प्रयत्न केले आणि ह्या ठिकाणी हा सामना किंवा ही मोठी मॅच वडकी प्रीमियर लीग पार पाडण्यासाठी समस्त वडकी गाव मित्रपरिवार एकजूट केला. आणि त्याच्यानंतरनं हे जे तुमच्या समोर दिसतंय हे खूप सुंदर आणि छान असं नियोजन हे तुम्हाला दिसतंय. अजून एक शेवटचा प्रश्न असेल. अगदी पहिल्या दिवसापासून प्रवास करत असताना सर्वात जास्त विश्वास तुमच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूवरती होता? आमच्या संघाचे 2 एक्के म्हणजे आवी उर्फ यश आणि आमचे दाजी आकाश पवार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला इथून पुढील सामन्यासाठी असतील. सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आहेत महेश. जबरदस्त खेळ आणि मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने महेशला देखील गौरवित केलं जाते. मनापासून धन्यवाद महेश, तुमचं देखील असेल. तुमचं पण धन्यवाद.